नाही। मी माननीय मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे गेलो, त्यांना विनंती केली की आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये अनेकांचे फॉर्म प्रलंबित आहे, कारण की नागपूरच्या घटनेनंतर याच्यामध्ये काही सुधारणा केली होती आणि हे सुधारणा करून पालकमंत्री महोदयांना यांनी अधिकार दिले होते। आता मी 4 कॅम्प घेतले, 4ही कॅम्प माझे यशस्वी झाले आणि हा 5वा कॅम्प आहे। मला माहीत होतं की हिंगणघाट शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नोंदणी झालेली आहे, कमीत कमी 25-30 हजाराच्या वरती नोंदणी आपल्या हिंगणघाट विधानसभेमध्ये झालेली आहे आणि या नोंदणी केल्यामुळे यांना सर्वांना साहित्य मिळणं गरजेचं होतं आणि म्हणून मी यावेळेला 2 हॉलमध्ये या ठिकाणी कॅम्प घेत आहे। एक या ठिकाणी महिलांसाठी वेगळा केला आणि पुरुषांसाठी वेगळा हॉल केला, 2 हॉल केले। मग इकडे समजा जर महिला संपल्या तर आम्ही काही पुरुषांना इकडे घेतो किंवा इकडल्या जर महिला जास्त झाल्या पुरुष कमी झाले तर आम्ही तिकडे घेतो। असं करून आम्ही हा कॅम्प मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना साहित्य मिळालं पाहिजे यासाठी मी प्रयत्न करतो। 17 तारखेला पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोक आले, मेसेज हे व्हॉट्सअपवर टाकले, काही अफवा पसरवल्या की एका दिवसाचा कॅम्प आहे, तुम्ही आजच जा, वर्धा जिल्ह्याचा कॅम्प आहे, तुम्ही आजच जा, तुमच्याजवळ आधार कार्ड असेल तरी तुम्हाला पेटी मिळून जाईल, तुम्ही आजच जा, असा आग्रह काही फेसबुक आणि व्हॉट्सअपवर आम्हाला ऐकायला मिळाला। त्यामुळे लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आले। त्या दिवशी लोकांना त्यानंतर 17 तारखेला आम्ही लोकांना आतमध्ये घेतलं आणि 17 तारखेला 2898 लोकांना आम्ही साहित्य वाटप केलं। 17 तारखेला 2898 लोकांना आम्ही वाटप केलं। त्याच्यानंतर 18 तारखेला 4097 लोकांना आम्ही वाटप केलं। त्यानंतर 19 तारखेला 4487 भांडे आणि पेट्या वाटप झाल्या। त्यानंतर 20 तारखेला 5133 भांडे आणि पेट्या वाटप झाल्या, 33। त्याच्यानंतर 21 तारखेला या ठिकाणी शहालंगडीची यात्रा असल्यामुळे शहालंगडीच्या आम्हाला सांगितलं की या ठिकाणी आम्हाला यात्रेचे लोक राहणार आहे, त्या दिवशी तुमचा कॅम्प थोडंसं आटोपतं घ्या, म्हणून आम्ही त्या दिवशी टोकन वाटले नाही। तर आम्हाला 21 तारखेला 2425 लोकांना आम्ही भांडे आणि पेट्या दिल्या। 22 तारखेला 4820 लोकांना आम्ही भांडे आणि पेट्या दिल्या 22 तारखेला। आणि कालची 23 तारीख आहे, काल 23 तारखेला 5043 लोकांना, म्हणजे सर्वात मोठा आकडा आहे, 5000 लोकांना आम्ही रात्री उशिरापर्यंत काल त्यांना आम्ही साहित्य वाटप केलं। पहा महिलांना किती खुशी होत आहे। आणि 17 तारखेपासून तर 23 पर्यंत म्हणजे काल रात्रीपर्यंत जवळपास 28,903 लोकांना साहित्य पोहोचलेलं आहे, म्हणजे जवळपास 29,000 लोकांना आम्ही साहित्य दिलेलं आहे। आम्ही काही चूक केली का बाई? आम्ही काही चूक केली का बाई? चूक केली का? पण आमच्यावर आरोप झाले, माझ्यावर आरोप केले, 1500 रुपये घेऊन तुम्ही टोकन विकले म्हणून, माझ्यावर आरोप केले तुम्ही एवढी गर्दी बोलावली म्हणून। अरे बाबा, साहित्याचं वाटप या विदर्भात तर झालंच नाही, पण महाराष्ट्रामध्ये एखादी अपवाद वगळता कुठेही झालेलं नाही। आणि म्हणून हा माझा 5वा कॅम्प असल्यामुळे 4 कॅम्प मी याच्या पहिले घेतले तेव्हा कोणाच्या पोटामध्ये पोटदुखी झाली नाही। जनता जनार्दन मायमावल्या बसलेले आहे, लोक बसलेले आहे, यांच्यामुळे मी आमदार आहे आणि यांना साहित्य देणं माझं कर्तव्य आहे आणि म्हणून माझा अधिकार आहे। मी जनप्रतिनिधी आहे, संविधानिक आहे, त्याच्यामुळे मी पुढाकार या ठिकाणी घेतो आहे। आणि हा पुढाकार घेतल्याशिवाय याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी मनुष्यबळ पाहिजे, प्लॅनिंग पाहिजे, नियोजन पाहिजे, हे आम्ही सर्व या ठिकाणी करून हा कॅम्प यशस्वी करत आहोत। लोकांना घरापर्यंत साहित्य गेलं पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे। आणि म्हणून बघा, महिला स्वतः सकाळपासून संध्याकाळपर्यंत असतात, त्यांच्या ठिकाणी चहा पाणी 2-2 वेळा 3-3 वेळा आम्ही चहा देतो, बिस्किटचा पुडा देतो, दिवसभर पाणी देतो आणि 2 वेळा जेवणासाठी त्यांना प्रयत्न करतो। एवढा प्रयत्न, एवढा 29,000 लोकांना आम्ही वाटप केलेलं आहे, त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। वास्तविक पाहता याच्यामध्ये सर्वांनी, हिंगणघाटच्या सर्व नेते मंडळींनी याच्यामध्ये
आनंद व्यक्त केला पाहिजे, कारण की आपले मायबाप जनता जनार्दन आहे। मी माझा प्रामाणिक प्रयत्न करत आहो आणि माझा प्रयत्न प्रामाणिक करून माझ्या विधानसभेतल्या जनतेला जास्तीत जास्त न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्यापर्यंत योजना झाल्या पाहिजे, त्यांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडक्या बहिणीचे पैसे गेले पाहिजे, त्यांच्यासाठी मी अहोरात्र झटत आहो। आतापर्यंत 2 बैठका झाल्या अधिकाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांसोबत बसून वर्धा जिल्ह्यात मला आनंद वाटते। महिलांना तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 8 दिवसापूर्वी मी जेव्हा मीटिंग घेतली तर वर्धा जिल्ह्यातल्या 60,000 महिलांनी अर्ज केला होता। सर्वात जास्त आकडा आपल्या हिंगणघाटचा आहे वर्धा जिल्ह्यामध्ये, मुख्यमंत्री लाडकी बहिणीमध्ये सर्व जास्त महिलांनी आमच्या हिंगणघाटचा केला। आम्ही प्रयत्न केला आणि 100% महिलांच्या खात्यामध्ये पैसे गेले पाहिजे, हा माझा प्रयत्न आहे। आणि म्हणून या ठिकाणी कॅम्प हा यशस्वी करण्यासाठी सर्व माझे कार्यकर्ते असतील, अधिकारी असतील, पोलीस विभाग असेल, हे सर्व कॉम्प्युटरमध्ये काम करणारे असेल, हे अहोरात्र मेहनत करत आहे। यामध्ये आहे बाहेर ॲम्ब्युलन्स आहे, सर्व व्यवस्था आम्ही करत आहोत। पण याच्यामध्ये कसं होते, एखादी महिला आजारी असेल, आम्ही सांगतो नेहमी की ज्या महिला आजारी झाल्या असेल, ज्या महिलांच्या काही ऑपरेशन झालं असेल, जी महिला गरोदर असेल, ज्या महिलेजवळ छोटं बाळ असेल, त्यांनी सोमवारी यावं। आम्ही त्यांना तात्काळ त्यांचा नंबर आम्ही पहिला करतो। रोज आम्ही कमीत कमी 200-300 अशा महिलांना आणून त्यांना आम्ही या ठिकाणी पहिलं प्राधान्य देत आहोत। आणि रोज आम्ही सांगतो की आजारी आहे का पहिले घेऊन जा, ऑपरेशन झालं आहे का पहिले घेऊन जा, लहान बाळ असेल तर पहिले घेऊन जा, आणि आमची कोणती भगिनी गरोदर असेल तर तिने पहिला चान्स दिला पाहिजे। इतकं बारीक नियोजन या कॅम्पचं सुरू आहे। विरोधी पक्ष असल्यामुळे त्यांचं काम आहे आरोप करणे, पण मी या विधानसभेचा आमदार असल्यामुळे मी जनतेने निवडून दिलेला प्रतिनिधी आहे आणि जनतेने प्रतिनिधी असल्यामुळे माझं सरकार आहे, मी सरकारमधला आमदार आहे आणि या योजना जनतेपर्यंत पोहोचून द्यायचं माझं काम आहे। महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणचे आमदार, कुठले खासदार, कुठले मंत्री, अशा पद्धतीचे कॅम्प चालू आहे। हे नवीन नाही आहे, आपण बघून घ्या। आणि मी संविधानिक पदावर आहे, त्यांनी म्हणून द्यावं का मी संविधानिक पदावर नाही आहे म्हणून, त्यामुळे माझा तो अधिकार आहे। आणि मी 4 काम घेतले तेव्हा का नाही बोलले, ते 5व्या कामला का बोलत आहे याचं उत्तर त्यांनी द्यावं। 4 कॅम्पवरती माझ्या ऑब्जेक्शन नव्हतं, ह्या 5व्या कॅम्पवर काय ऑब्जेक्शन आहे, तेव्हाही हाच पद्धतीचा कॅम्प होता, तेव्हाही स्टिकरवर कोणाचे फोटो आहे, आमच्या कार्यकर्त्याला फोटो नाही आहे। मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचे, उपमुख्यमंत्री आहे आणि माझा आहे, मी इथला आमदार म्हणून आहे। या अगोदर ते कार्यक्रम झाले आपले, त्याच्यात आपले फोटो होते का, त्याच्यामध्ये स्टिकर होते, पहिल्यांदा असं काही पहिल्यांदा काही नाही। आणि स्टिकर सर्वजण, स्टिकरचा काही विषयच नाही आहे। आम्ही कॅम्प घेतो आहे, लोकांना योजना देतो आहे, गोरगरिबांच्या पाठीशी उभा आहे, हे आमची गोष्ट आहे। त्यामुळे मी विरोधी पक्षाचा सन्मान करतो, पक्ष चांगला असला पाहिजे, विपक्षाशिवाय होत नाही। त्यांनी जरी माझ्यावर आरोप केले असेल, मी त्यांच्यावर काही आरोप करत नाही, लक्षात घ्या, मी त्यांच्यावर काही आरोप करत नाही, ठीक आहे। लहान भाऊ आहे, होऊ शकते चुका, पण मी काही म्हणत नाही। पहिलेच की आता हजारो बायांनी हात वरत करून सांगितलं कोणी पैसे दिले का म्हणून, आम्ही टोकन वाटप करतो, आम्ही टोकन देऊन त्या महिला येतात, समजलं का, हा एक विषय झाला। दुसरा विषय माझा 5वा कॅम्प आहे, तुम्हाला पहिलेच सांगितलं, 4 कॅम्प घेतले आणि जबरदस्ती घेण्याचा, ऐकून घ्या, जबरदस्ती घेण्याचा उद्देशच नाही ना, माझं सरकार आहे ना, मुख्यमंत्री माझा आहे, मी त्या सत्तामध्ये आहो, माझं काम आहे। त्यामुळे मी लोकांपर्यंत योजना पोहोचवून राहिलेलो आहोत। आणि तिसरा प्रश्न का सांगितलं, तिसरा याच्यामध्ये याची परवानगी प्रत्येक वेळेला घ्यावी लागते आणि परवानगी आता आम्ही हिंगणघाटची घेतली, मला सांगा आणि मग हा प्रश्न मला विचारा। ऑडिओ क्लिपचे मला काही माहीत नाही, मला एक समजते, मी अधिकृत आमदार आहे, माझं सरकार सध्या काम करत आहे आणि या सरकारकडून योजना लोकांपर्यंत करून देण्याचं माझं कर्तव्य आहे। याच्यासाठी जनतेने मला निवडून दिलेलं आहे आणि मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे। आतापर्यंत असे नियोजन झाले नाही कुठं, मी सांगून झालो ना, माझा 5वा कॅम्प आहे, मग 4 वेळा कधी हे बोलले नाही, हा माझा 5वा कॅम्प आहे हिंगणघाटमध्ये। तुम्हाला तारखा देतो, त्या तारखेला किती वाटप झालं ते सांगतो, समजून घ्या ना तुम्ही।
आता एखाद्याने कोणी राजकीय हेतूनी साहेब तुम्ही समीर कुणावर या माणसाला सर्वजण ओळखता, त्यामुळे तुम्हाला असं वाटते का समीर कुणावर 1500 म्हणजे टोकन विकेल असं वाटते का तुम्हाला? वाटत असेल तुम्ही मान्य करून घ्या. नाही कोणीच नाही करू शकत. माझा कोणी कार्यकर्ता करूच शकत नाही. अहो किती मोठा खर्च आहे, एवढी मोठी यंत्रणा या ठिकाणी चालू आहे आणि याच्यासाठी नाही आहे. आतापर्यंत 29,000 लोकांना दिले. तुम्ही जे या कॅम्पची यशोगाथा लिहा ना. एवढा मोठा कॅम्प वर्धा जिल्ह्यात झाला नाही, एवढा मोठा कॅम्प भंडारात झाला नाही, नागपूरमध्ये झाला नाही, चंद्रपूरमध्ये झाला नाही, अमरावती अकोल्यात झाला नाही. तुम्हाला याच्याबद्दल काही कौतुक काही वाटते की नाही वाटत? कोणी खोटे आरोप करावे आणि तुम्ही त्याला धरून मला प्रश्न करावे, पण याच्यामध्ये आज जे 28,000 परिवारावर 29,000 परिवार चेहऱ्यावर जे आनंद आला त्याचं काही नाही का तुम्हाला? त्याच्याबद्दलही आपण थोडंसं लिहावं अशी तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे. असं आहे का तुमचं म्हणणं? असं आहे का जे कामगार अधिकारीने जे आम्हाला माहिती दिली आहे ते खोटी माहिती दिली आहे? तुम्ही त्यांच्याकडून लेखी स्वरूपात मागा. त्यांनी जे बोललं ते मला दाखवा. मला JR मध्ये माननीय पालकमंत्र्याची काय म्हणतात मंजुरी पाहिजे, ती मी घेतलेली आहे. माझ्याकडे खाजगी जागा होती जी सरकारी जागेमध्ये एवढं मोठं ग्राउंड हे 2 असे हॉल हे उपलब्ध नव्हते आणि त्यामुळे ही व्यवस्था केली. त्यामुळे जेवढं करता आलं तेवढं आम्ही प्रयत्न केलं. नियमाच्या बाहेर कोणतंही काम नाही. मी अधिकृत आमदार आहे. माझं काम जनतेपर्यंत योजना पोहोचून देण्याचं काम आहे आणि ते मी प्रामाणिकपणानं करत. त्यातला कॅम्प मिळावा याच्यासाठी मी प्रयत्न करत होतो, अर्ज केला आणि मंजुरी मागत होतो. त्यामुळे पहिला कॅम्प मला मिळाला. दुसरं काम वर्धेला होईल, देवळीला होईल आणि आर्वीला होईल. अजून आहे ना, पण आता सांगणार नाही. कॅम्प झाल्यावर माझ्याकडे या, 1 कप चहा असतो आणि तुम्हाला सर्व बिलं दाखवतो. चालू आहे. जे काही खर्च असेल ते शासन करेल, राहिलेला खर्च आम्ही करतो, काही विषय नाही. उद्देश काय आहे? तुमच्या माझ्या भावा बहिणीला साहित्य मिळावं. मग माझा उद्देश चांगला आहे की खोटा तुम्ही सांगा. आवाज बसले, माझे 15 कार्यकर्ते बिमार पडले. हे सर्व हे करणारे बिमार पडले कारण की रात्रंदिवस 18 घंटे रोज काम चालू आहे. फक्त मंजूर असलेल्या कामगारांना साहित्य मिळवून देणे. त्यांनी कोणी नोंदणी केली, काय केली, किती केली, हा माझा प्रश्न नाही आहे. हे आम्ही जे बूथ प्रमुख आहे नाही खोटं आहे. हे बघा तुम्हाला सांगतो, जे लोक आहेत त्यांना विचारा, मी यांना ओळखत पण नाही. सकाळी टोकन वाटणारा माणूस हा नवाडा असतो. जो लाईनमध्ये असेल त्याला टोकन मिळते. काही टोकन आम्ही काल आम्ही 4,000 लोकांना टोकन वाटले. आज 2,000 लोकांना टोकन दिले. त्या टोकन ऐकून घ्या, टोकन या ठिकाणी वाटलं जाते. टोकन या ठिकाणी वाटलं जाते. याच्यामध्ये काही पक्षाचा माणूस विचार केला जात नाही. समाधान शिबिर झालं होतं. समाधान शिबिर हे स्वतः आम्ही पुढाकार घेऊन घेतलं होतं. खर्चाचा काय, जो आम्ही शासनाचा खर्च शासनाने केला, माझा खर्च मी केला. शासनाचा खर्च शासनाने केला, माझा खर्च मी केला समाधान शिबिरमध्ये. शासना म्हणजे तो खर्च तुम्ही म्हणता ना, हा खर्च मी खाजगीत सांगतो. मी तुम्हाला खर्चाबद्दल काहीच बोललो नव्हतं. मी तुम्हाला सांगितलं सरकारची योजना लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. किटचे जे खर्च आहे तो तुम्ही करताय किटचा की शासन? शासनाचा आहे. शासनाचा योजना शासनाची. किटची योजना शासनाची आहे. पण आता जो इथे तुम्ही घेतला हा कार्यक्रम, तुमच्या पक्षाच्या माध्यमातून तुम्ही स्थानिक आमदार आहे, तर जसं तुम्ही घेतला शासनाचा कार्यक्रम तुम्ही घेतला, मग शासन यावेळेस तुम्ही हे जे तुम्ही ज्यांना म्हणता का याच्याबद्दल मला त्याच्याबद्दल बोलत नाही, याच्याबद्दल बोलत नाही विरोधकाबद्दल, त्या विरोधकांना सोबत घेऊन कार्यक्रम का नाही घेतला? हे बॅनर एकट्याच न लावता सगळ्यांच्या पक्षाचं सामूहिकरित्या म्हणजे एक चांगली मिसाल गेली असती महाराष्ट्रात. खूप मोठी विषय झाला असता. कोणी मला म्हटलं नाही असं. नाही तुम्ही का कोणाचा प्रस्ताव नाही आला. तुम्ही पुढाकार नाही घेतला. हे बघा जेव्हा जे सरकार सत्तेवर राहते महाराष्ट्रामध्ये, त्या ठिकाणी त्यांच्या सत्ताधारी लोक कार्यक्रम घेतात. वर्धेला सुद्धा कार्यक्रम होतात. तुमचं महाविकास आघाडी सरकार असताना महाविकास आघाडीचे नेते कार्यक्रम घेत होते. काँग्रेसचे जिथे आमदार आहे त्या ठिकाणी काँग्रेसचे आमदार घेतात. राष्ट्रवादीचे आमदार आहेत तिथे राष्ट्रवादीचे आमदार घेतात. शिवसेनेचे असतील तर शिवसेनेचे घेतात. त्यामुळे तो काही विषय नाही. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही तुमचा राजकीय प्रचार केला असा आरोप आहे तुमच्यावर. हे बघा आता याचं उत्तर असं आहे का ज्यांनी पिवळा चष्मा घातला त्याला पिवळं दिसणार आहे. नाही, पिवळ्या कलरच्या डायऱ्या वाटल्या आहेत तुमचा फोटो असलेल्या पिवळ्या कलरच्या डायऱ्या माझ्या 12 महिने वाटत असते. नाही, इथे वाटल्या
आपल्या नाही कार्यक्रमात नाही माझ्या डायरेक्ट असेल ऐका मला सांगा आता मला सांगा मी आमदार असल्यामुळे मी यांचा प्रतिनिधी आहे की नाही राखा तर तुमच्या मग या कार्यक्रमात शासनाच्या कार्यक्रमात तुमच्या वैयक्तिक डायरा वाटणं म्हणजे तुमचा प्रचार आहे असा आरोप आहे विरोधकांचा. आरोप बघा त्यांना जे आरोप आहे त्यांनी खुशाल करावे ते आरोप निराधार आहे. मी सांगितले मी 4 कॅम्प घेतले हा 5वा कॅम्प आहे. त्यामुळे विरोधकांचं कोणीतरी तुम्हाला काहीतरी आरोप करतात आणि तुम्हाला एवढं मोठं भव्य काम केलेलं तुम्हाला बिलकुल दिसत नाही. त्यामुळे तुम्ही तपासून घ्या. हे बा हा एक पुढा प्रत्येकाला देतो आम्ही ठरवलं की देवळीला कॅम्प आहे पुढचा कॅम्प देवळीला आहे वर्धेला आहे. त्यामुळे त्या भागातल्या लोकांनी तिकडे घ्यावं. तरी पण आम्ही अनेक लोकांना दिलं. पहिल्या दिवशी वर्धेच्या लोकांनी काही दिले अल्लीपूरच्या लोकांनी दिले देवळीच्या लोकांनी गेले. पण आता आम्ही कागदपत्र पाहून त्यांना टोकन देतो. आमची त्यांना विनंती आहे की पहिले इकडला मोठा आकडा झाला पाहिजे. आम्ही तुम्हाला देण्यास तयार आहोत. आम्ही त्यांना नाही म्हटलं नाही दिलं आम्ही त्यांना. पण आम्ही पहिले समुद्रपूर हिंगणघाट सिंधी रेल्वे इथल्या लोकांना देण्याचा प्रयत्न येतो. तुम्ही फक्त एक लक्षात घ्या फक्त चष्म्यातून हे बघा की महाराष्ट्रातला मोठा कॅम्प तुमच्या आमदारांनी हिंगणघाटमध्ये घेतलेला आहे. हे फक्त एवढं बघा आणि तो यशस्वी करून राहिलो प्रयत्न करतोय. तुमचं सहकार्य आवश्यक आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे राजकारणाचा भाग बाजूला सोडून द्या. राजकारण करत राहू. राजकारणासाठी अनेक मुद्दे आहे काही विषय नाही. आम्ही म्हणून मी विरोधकावर टीका केली नाही. मी विरोधकावर एकही शब्द बोलत नाही. त्यांचा सन्मान करतो. त्याच्याबद्दल मला काही बोलणं नाही आहे. नाही प्रश्न उपस्थित ते जे गर्दी झाली त्याच्यानंतर झाला त्या गर्दीचा जो व्हिडिओ झाला तेव्हा जे नियोजनाचा अभाव फसलं ज्या नियोजनामुळे लोक बाहेर होते रात्री 8 वाजता मला एक सांगा अहो कुठेही कॅम्प होते जिल्ह्यातील इसापूरला कॅम्प झाला देवळीमध्ये. इसापूरची तुम्ही माहिती घ्या काय काय झालं. इसापूरपेक्षा वर्धा जिल्ह्यातली गोष्ट. त्यामुळे पहिल्या दिवशी लोक जास्त आले. ते लोकांना चुकीचे मेसेज दिल्यामुळे ते आले. पण त्याचं नियोजन नव्हतं ना त्याच्यामुळे तो व्हिडिओ व्हायरल झाला. नियोजन नसतं बा लोकांना समजून सांगितलं लोक गेले. चला सर्वांचा धन्यवाद. सर्व पत्रकारांचे खूप खूप आभार मानतो.